अरे वा, आली तू. मला तरी असं वाटतं या पॉकेटमध्ये ना काहीतरी खायचं आहे. अरे वा, माझ्या पती परमेश्वरा, बराबर अंदाज लावला तू. त्याच्यामध्ये आहे ना माझी नवीन सँडल आहे, पाहिजे का? मम्मी मम्मी तू आली, मला पैसे दे. पैसा? कोणते पैसे? कोणते पैसे? विसरून गेली काय मम्मी? मम्मी माझी मम्मी ग, बचपनचे पैसे माझे विसरून नको जाऊ ग. माझ्या नातेवाईकांनी लहानपणी मला पैसे दिले, ते तू विसरून नको जाऊ ग मम्मी. बचपनचे पैसे माझे, बचपनचे पैसे. कमलेश, हे काय होतं? नाही कळालं तुम्हाला? मला आहे ना पैसे द्या, मला आहे ना आयफोन घ्यायचा आहे. ए नालायका, तुला माहिती आहे का तो फोन किती महागाचा आहे? किती मध्ये येतो तुला माहित तरी आहे का? अहो पप्पा, त्याच्यामध्ये काय लगे एवढं? आता माहित करून घेऊ, थांबा 1 मिनिट. हॅलो गुगल, आम्हाला सांगा आयफोन किती मध्ये येतो, आम्हाला आहे ना विकत घ्यायचा आहे. खानदान तो मर गया, रेडियो सुनते सुनते ये जनाब आईफोन खरीदेंगे. अरे नालायका, काऊन इज्जत घालवतोय आमची? पप्पा मला आहे ना काय माहिती नाही त्या गोष्टी, मला आहे ना पैसे द्या पैसे. अरे माझ्याकडे पैसे आहे नाही तर तुला देऊ तर कुठून पैसे? ते मला काय माहिती नाही, मला पैसे पाहिजे म्हणजे पैसे. मम्मी मला आहे ना कसं बी करून पैसे घेऊन दे. बरं मी काय म्हणते हो, इकडे बघा, याला आहे ना पैसे देऊन टाका. आहे ना माझ्या खिशामध्ये 2-4 करोड रुपये, देऊ का काढून? हो, एवढं रागात काऊन सांगता? तुम्ही दारूमध्ये एवढे पैसे उडवता, त्याच्यातलेच उरलेले पैसे पोराला नाही देऊ शकत का? ओ अच्छा, तुझ्या मनाचा अर्थ असा आहे की मी संध्याकाळी जी 90 पितो, ते न पिता ते पैसे वाचून या नालायकाला देऊ का? तसे पण तुम्ही दारूमध्ये लय पैसा बर्बाद करतेत, त्याच्यातला थोडा द्या ना याला. गे बाई, तू का मला पागल समजायला लागली काय? म्हणे दारू मधले उरलेले पैसे पोराला द्या म्हणून. आणि मला एक सांग, तू ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू हे 5-6 हजार रुपये खर्च करून येते, त्याचं काय? अहो, तर मी तुम्हाला सुंदर दिसले पाहिजे म्हणून तर करते मी हे सगळं. असं? मग मी पण त्यासाठी पितो ना, की तू आहे ना मला सुंदर दिसली पाहिजे म्हणून. अरे यार, तुम्ही दोघं जण आहे ना भांडणं बंद करून टाका बरं. ते जाऊ द्या, तुम्ही मला मोबाईल घ्यायला पैसे देणार आहे का नाही? अरे चल हट, जेव्हा पाहा तेव्हा पैसा पैसा मागतो. पप्पा मला हे घेऊन द्या, पप्पा मला ते घेऊन द्या. अरे नालायका, थोडी तरी शरम बाळग. ती बाजूची पोरगी बघ, शर्मा अंकलची, नेहमी ना टॉप करते ती, टॉप. अच्छा बरं ठीक आहे ना. मग पप्पा आपण एक काम करू, तिला आहे ना आपल्या घरामधली ना सून करून घेऊ. काय म्हणला तू? पप्पा मग ती टॉप करते का नाही करते त्याच्याशी माझ्या पैशासोबत काय घेणं देणं आहे? घेणं देणं आहे बेटा, कारण की आहे ना तू जोपर्यंत टॉप करत नाही ना तोपर्यंत आहे ना तुला मी 1 रुपया पण देणार नाही. अरे यार, ही शर्माजीची पोरगी ना, ही ना मला लय डिस्टर्ब करते यार. मला तर असं वाटतंय ना तिचा काहीतरी गेम करून टाकू का नो. काय म्हणला तू? काही नाही. जाय मग बाहेर खेळून ये जरा. जा तो घरामध्येच पडेल राहतोय. नाही जाणार मी बाहेर, आणि काही करणार बी नाही. चाललो मी पबजी खेळायला. पहा काय संस्कार आहे. अरे नालायका, असाच जर मोबाईल घेऊन बसला ना सकाळ संध्याकाळ, तुला काही भेटू ना भेटू पण तुला आहे ना एक चष्मा भेटन नंबरचा. चला या आमच्या प्रचार गाडीपाशी या, आणि 400 रुपयामध्ये ना आयुष्यभर खात बसा. अरे वा माझी जान, आता आहे ना खरी मजा येईन. ऐक, तू आहे ना चहा जेवण वगैरे सगळं बनव, मी ना लगेच जाऊन आलो. कुठे 400 रुपयामध्ये आयुष्यभर जेवण? साहेब ही काय खुर्ची 400 रुपयाला आहे फक्त, एकदा घेऊन टाका, आयुष्यभर तिच्यावर बसून आहे ना जेवण करशान. अरे साल्या, तू ज्यात पळ इथून पटकन पळ. च्या आईला कुठून येते. हरामखोर म्हणत होता 400 रुपयामध्ये आयुष्यभर खात बसा, आणि विकायला लागला खुर्ची. अहो काय झालं, जेवले का नाही? अगं तो खुर्ची विकत होता, जेवण नाही. काय? ए, तुला एक गोष्ट बोलू का? मी जेव्हा आहे ना भाजी मंडीमध्ये सूट घालून जातो ना भाजी आणायला, तेव्हा मला ते आहे ना महागामध्ये आहे ना भाजी देतात.
त्याच जागेवर मी आहे ना असे आहे ना साधे कपडे घालून भाजी मंडीमध्ये भाजी आणायला जातो ना, तेव्हा मला आहे ना ते भाजी आहे ना स्वस्तामध्ये देतात. तुम्ही आहे ना एक काम करा, हातामध्ये आहे ना एखादा कटोरा घेऊन जात जा. काय माहित फुकट्यामध्ये तुम्हाला भाजी देऊन टाकतील. अगं चूप, काही बोलायला लागली, पागल झाली का काय? जाय माझ्यासाठी एक कप चहा बनवून आण. जा स्वतःच जा. काय बनवून आण. एक तर आहे ना माझ्या डोक्यामध्ये आहे ना लय अंगार व्हायला लागली. हा तर माझा पण घसायलाय तो खुरायलाय. असं तर बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू आहे ना माझं डोकं दाब आणि मी आहे ना तो गळा दाबतो. थांब थांब, पळा कुठं लागली?